पुण्यामध्ये भारतीय बनावटीच्या शस्त्राचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। तर दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि भारतीय ॲनिमेशनच्या वतीनं 2 दिवस पुणेकरांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे। यातील काही शस्त्र हे ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा वापरली गेलेली आहेत। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून जे आहे ते भारतीय शस्त्राचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। भारतीय लष्करात जे स्वदेशी शस्त्र वापरले जातात त्याचं हे प्रदर्शन आहे, ज्याचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेलं आहे। वेगवेगळे शस्त्र लष्करामध्ये वापरले जातात, यातलेच काही शस्त्र जे आहेत ते ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा वापरलेले होते आणि तेच सगळे शस्त्र जे आहेत ते आज इथं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहेत। पुढले 2 दिवस जे आहे ते हे सगळं प्रदर्शन भरवलं जाणार आहे आणि इथं पुणेकरांना भारतीय शस्त्र दलामध्ये ज्या ज्या काही गोष्टी वापरल्या जातात त्या पाहता येणार आहेत। आपण जर पाहता असेल तर वेगवेगळ्या मिसाईल्स आहेत, बंदूक्स आहेत, ज्या या भारतीय फॅक्टरीमध्ये सुद्धा तयार झालेल्या आहेत आणि त्याचंच हे सगळे शस्त्र प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे। हे पिनाका नावाची जी मिसाईल आहे ते मिसाईल सुद्धा आपण इथं पाहतोय। जी क्षमता आहे त्या क्षमतेचा माहिती सुद्धा या ठिकाणी सगळ्या पुणेकरांना देण्यासाठी त्यांचे लोक आहेत आणि भारतीय लष्कर दलाचं जे सामर्थ्य आहे ते किती मोठं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्यामधून पुढील 2 दिवस होणार आहे। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत। अध्यक्ष, काय नेमकं नियोजन आहे या सगळ्याचं? हे दगडूशेठ हलवाई गणपती आणि खडके ॲम्युनिशन फॅक्टरी त्यांनी आम्हाला डिमांड केली की बाबा तुमच्या इथे हे आपण मंदिराला काय लावू, तर आम्ही म्हणलं प्रदर्शन, तर त्यांनी होकार दिला। कारण केंद्रातून त्याला संरक्षण खात्याकडून परवानगी आणून या ठिकाणी आज मुरलीधरजी मोहोळ यांच्या हस्ते याचं उद्घाटन झाले। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।